गोंधळ सम्राट वैकुंठवासी उमेश कडोळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्रिवेणी संगमावर रंगला कीर्तन सोहळा। कारंजा, लाड, कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत, मृगजळवरच जाईल लया, विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली, आभाळाची सावली जाईल लया। या अभंगाच्या माध्यमातून संसाराचे क्षणभंगूर स्वरूप स्पष्ट करत, या संसारात आपण काही काळासाठी पाहुणे म्हणून आलो आहोत। येथे कोणीही कोणाचे कायमचे नसते। सर्व काही काळाच्या ओघात नष्ट होणारे आहे। त्यामुळे मिळालेला मानवजन्म व्यसनात किंवा वाईट मार्गाने घालवता आईवडिलांची सेवा, सत्कर्म आणि भक्तिमार्गाने सार्थकी लावावा। पुन्हा जन्म मिळालाच तर तो वारकरी संप्रदायात मानवजन्म म्हणून मिळावा, असे प्रतिपादन मराठा सेवा संघ प्रणीत संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त वाशिम जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपरायण श्रीकृष्ण महाराज राऊत पाटील यांनी केले। रामगाव रामेश्वर येथील पुण्यक्षेत्रात सिद्धगुरु रामनाथ महाराजांच्या सान्निध्यात कलामहर्षी गोंधळ सम्राट वैकुंठवासी उमेश कडोळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित हरिकीर्तन कार्यक्रमात ते बोलत होते। या संदर्भातील अधिक माहिती अशी की कलामहर्षी गोंधळ सम्राट वैकुंठवासी उमेश कडोळे यांना मागील वर्षी दिनांक 19 जून 2026 रोजी देवाज्ञा झाली होती। त्यांच्या पुण्यस्मरणार्थ अक्करमास वर्षश्राद्ध निमित्त बिल्व औषधी वनातील उत्तरवाहिनी अडाण नदीच्या तीरावरील त्रिवेणी संगमाजवळ असलेल्या शिवालय परिसरातील रामापूर योगी सिद्धगुरु श्री रामनाथ स्वामी महाराज मठात हरिकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात हरिभक्तपरायण श्रीकृष्ण महाराज राऊत पाटील यांनी सलग 2 तास आपल्या अमृतमय वाणीमधून हरिकीर्तन सादर करून भाविकांना मंत्रमुग्ध केले। पुढे बोलताना त्यांनी सांगितले की आजचे हरिकीर्तन ऐकून वैकुंठवासी उमेश कडोळे यांच्या पुण्यात्म्यास निश्चितच मोक्षप्राप्ती झाली असेल। आर्थिक परिस्थितीने सुदाम्यासारख्या गरीब असलेल्या या वारकरी कडोळे परिवाराची ही मोठी पुण्याई आहे। कार्यक्रमास भजनसंगीताची साथ हरिभक्तपरायण विनायक महाराज गुंजाटे यांच्या भजनी मंडळाने दिली। कीर्तन सोहळ्यास मठाधिपती सिद्धगुरु अभेदनाथ महाराज व सिद्धगुरु सेवानाथ महाराज हे स्वतः उपस्थित होते। तसेच शिष्यमंडळी मार्तंडनाथ गुरु अभेदनाथ व नागनाथ गुरु अभेदनाथ यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाला कारंजाचे माजी नगराध्यक्ष अरविंद लाठिया, विजय बेंद्रे गुरुजी, संत गजानन महाराज मंदिर कारंजाचे सेवाधारी साहेबराव पापळे, द्वारकामाई संगीत मैफिलीचे डॉक्टर कुंदन श्यामसुंदर, डॉक्टर आशिष सावजी, भारतीय सैन्य दलाचे माजी सैनिक शिवाजीराव गायकवाड, श्री कामाक्षा देवी संस्थान कारंजाचे सचिव रोहित महाजन, हरिभक्तपरायण लोमेश महाराज पाटील चौधरी, हरिभक्तपरायण अजाबराव महाराज ढळे, दिघी, गजानन सोळंके, गजानन चव्हाण, संत गजानन महाराज मंदिर उंबरडा बाजारचे अध्यक्ष प्रफुल्ल श्रीराव, हरिभक्तपरायण श्रीकृष्ण पाटील नेमाणे महाराज, पसरणी, हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज, अशोकराव मुदगल, मूर्तिजापूर, सुधाकरराव इंगोले, मोठी उमरी, अकोला, मंगरुळनाथ, भारतभाऊ पंचांगे, ज्ञानेश्वर पंचांगे, रामेश्वर पंचांगे गुरुजी, गोपाल मुदगल, खोलापूर, सुरेश हांडे, मोतीलाल पर्यानी, माणिक सोनोने, शंकरराव ढळे, सुनील गुंठेवार, कारंजा, ओंकार लोखंडे, दिघी, कैलास हांडे, दिनेश गाडगे तसेच कारंजा, सावंगी रेल्वे व रामगाव रामेश्वर परिसरातील अनेक भाविक श्रोते उपस्थित होते। कीर्तनानंतर द्वारकामाई परिवारातर्फे वैकुंठवासी उमेश कडोळे यांना संगीतबद्ध मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। दुपारी श्री आसरा माता भजनी मंडळ, शेलू खुर्दचे हरिभक्तपरायण संतोष महाराज सोनोने यांचा गोंधळी भजन कार्यक्रम झाला। तसेच सायंकाळी महर्षी वाल्मिकी महिला भजनी मंडळ, दिघी यांच्या वतीने हरिपाठ सादर करण्यात आला।
सिद्धगुरु रामनाथ महाराज मठाच्या सेवाधाऱ्यांनी उपस्थित भाविकांची उत्तम सेवा केली. कार्यक्रमाचे आयोजन संत नामदेव वारकरी परिषद सांस्कृतिक विभागाचे तालुका प्रमुख संजय कडोळे व कडोळे परिवारातर्फे करण्यात आले होते. शेवटी आयोजकांनी उपस्थितांचे आभार मानले.